श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना। कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्थ असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल। परवा दिवशी आहे संकष्टी चतुर्थी, म्हणजे 17 नोव्हेंबर रोजी आहे संकष्टी चतुर्थी आणि आपल्याला संकष्टी चतुर्थीचे काही उपाय आणि सेवा आपल्याला करावयाच्या आहेत। संकष्टी चतुर्थी म्हटलं की गणपती बाप्पांसाठीचा हा समर्पित दिवस आहे आणि गणपती बाप्पांची ही सगळ्यात आवडती तिथी आहे। त्यामुळे या दिवशी काही सेवा आणि काही उपाय केल्यास आपल्या आयुष्यामध्ये चांगले बदल घडण्यास मदत होते। कारण गणपती बाप्पा हे प्रथम वक्रतुंड, म्हणजे पहिल्या कुठल्याही कामात सुरुवात करताना आपण गणपती बाप्पाची पूजा करतो आणि कोणतेही काम करताना आपण वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा असं म्हणूनच आपण कुठल्याही चांगल्या नवीन कामाची सुरुवात करतो। कुठलीही पूजा असू दे बघा, सगळ्यात आधी आपण काय करतो? दीप प्रज्वलन करतो आणि त्यानंतर गणपतीची पूजा करतो। त्यामुळे गणपती बाप्पाची संकष्टी चतुर्थी ही आपल्याला धरली तर आपल्या आयुष्यामधले निम्मे प्रॉब्लेम कमी होण्यास मदत होते। कारण सुख करता दुःख हरता, तुम्ही या सगळ्या आरतीमध्ये सगळं त्यांचं वर्णन केलेलं आहे की सुख देणारा दुःख हरणारा असा हा गणपती बाप्पा आपल्या आयुष्यामध्ये चांगले चमत्कारिक बदल घडवून आणू शकतो जर आपण गणपती बाप्पांची मनोभावे सेवा केली तर। आता दररोजच्या सेवेत गणपती बाप्पांसाठी आपण काय करू शकतो ते मी तुम्हाला सांगते। गणपती बाप्पांना स्नान घालावे, त्यानंतर स्वच्छ पुसावे, एखादे अत्तर लावावे। तसं तर दररोज सगळ्या देवांना अत्तर लावावे। माता लक्ष्मीला तुम्ही गुलाब अत्तर, बाकी सगळ्यांना गुलाब अत्तर लावू शकता। आपल्या स्वामींना आपण हिना अत्तर लावायचे आहे। भगवान पिंडी असेल आपल्याकडे तर तुम्ही महादेवाच्या पिंडीला चाफा अत्तर फार आवडते ते लावायचे आहे। अशी जर पंचोपचार पूजा केली तर तुम्हाला खूप एक मिनिटाचं काम आहे। असं नाही की अशी खूप काही तुम्हाला मी मोठं सांगते। खूप स्वस्तातल्या सुद्धा अत्तर मिळतात, महागातले सुद्धा मिळतात। जशी परिस्थिती असेल तसे आणा, गणपती बाप्पाला अत्तर लावा। त्यानंतर गणपती बाप्पाला नेहमी शेंदूर किंवा कुंकू ओलं करून लावायचा असतो आणि चतुर्थी दिवशी जर तुम्ही हा उपाय कराल, कोणता ते सांगते। चमेलीच्या तेलामध्ये शेंदूर घालायचा आणि पूर्ण गणपती बाप्पाची पूर्ण मूर्तीला तो लावायचा आणि त्याची पूजा करायची। इतका सुंदर अनुभव तुम्हाला येईल। त्यानंतर त्यांना कापसाचं गेज वस्त्र घालायचं, लाल फूल वाहायचं आणि 21 दुर्वा व्हायच्या। आपल्याकडे पाकळ्या आणि मागं देठ अशा व्हायच्या आणि गणपती बाप्पाजवळ प्रार्थना करायची। गणपती स्तोत्र, अथर्व शीर्ष याचे पठण करायचे। खूप छान रिझल्ट आहेत या सेवेचे। ह्याला गणपतीला चोला चढवणे असं म्हणतात। चमेलीचं तेल आणि शेंदूर पूर्ण गणपतीला तुम्हाला लावायचं आहे। बघा काय फरक पडतो, हे करून बघा। 21 चतुर्थ्या तुम्ही हे करा, त्याबरोबर उपवास देखील करा। आता जर उपवास आत्ता धरू शकत नसाल तर जेव्हा अंगारकी योग येतो तेव्हापासून उपवास धरण्यास सुरुवात करा। चंद्रोदय झाला की चंद्राची पूजा करा, चंद्राला अर्घ्य द्या, चंद्राला नैवेद्य दाखवा, मोदक करा, आवर्जून मोदक करा। घरातल्या तर सगळ्यांना आवडतात पण आपल्या गणपती बाप्पाला खास करून मोदक अत्यंत प्रिय आहे। त्यामुळे मोदकाचा नैवेद्य प्रत्येक चतुर्थीला ज्या घरात घडतो त्या घरामध्ये सुख समाधान आणि खाण्यास कधीही कमतरता भासत नाही। त्यामुळे मोदकाचा 21 मोदक, 5 मोदक, 11 मोदक या संख्यामध्ये तुम्हाला मोदक मंदिरामध्ये पण आणि आपल्या घरामध्ये पण नैवेद्यासाठी करायचे आहेत। करून बघा, त्याचे शुभ परिणाम काय होतात बघा, लाभ काय होतात बघा। आता गणेशाच्या प्रिय तिथीला म्हणजे चतुर्थी तिथीला तुम्हाला गणपतीला काय काय अर्पण करायचे आहे बघा। झेंडूचे फूल, मोदक आणि तिळगुळाचे लाडू हा एक गणपतीचा आवडीची सेवा किंवा आवडीचा उपाय तुम्ही म्हणू शकता। शेंदुराचा उपाय मी तुम्हाला आता सांगितला आणि हा मंदिरातही करू शकता। चमेलीचं तेल आणि शेंदूर असं तुम्हाला गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये दान करायचं आहे। खूप सुख तुम्हाला या उपायामुळे लागेल। धनप्राप्ती ज्यांना हवी आहे, धनाची प्राप्ती, त्यांनी चतुर्थीला किंवा दररोज धनदाता गणेश स्तोत्र हे तुम्हाला गुगलला मिळून जाईल, यूट्यूबला मिळून जाईल। धनदाता गणेश स्तोत्र हे तुम्हाला म्हणायचे आहे किंवा ऐकायचे आहे। जमल्यास मी उद्याच्या व्हिडिओमध्ये म्हणून दाखवेन, म्हणजे तुम्हाला ते सोपे पडेल। धनदाता गणेश स्तोत्र लक्षात ठेवा। त्याचप्रमाणे शमीच्या झाडाचे पूजन, शमीच्या झाडाचे पूजन घरामध्ये ज्या होते किंवा घराच्या इथं नसेल
दूर जाऊन कुठेतरी केलं तरी गणपती बाप्पा प्रसन्न होतात। त्यातले शमीची 2 पानं गणपती बाप्पाला व्हायची, महादेवांना व्हायची। खूप जास्त चांगले सुख संपत्ती धन ऐश्वर्य तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला लाभायला सुरुवात होईल। अजून एक इथं क्लिअर करते की शनीचं झाड म्हणजे लाजाळूचं झाड नाही, शमीचं झाड हे वेगळं मिळतं। तुम्ही नर्सरीमध्ये चौकशी करा की शमीचं झाड आहे का, ते तुम्हाला शमीचं रोप देतील। त्याला चांगलं वाढवा, खत पाणी घाला आणि चांगलं वाढवा, बघा तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये फरक होईल। दुर्वा, संकटे दूर होण्यासाठी ओम गम गणपते नमः या मंत्राचा जप करत गणपती बाप्पाला 21 दुर्वा व्हायच्या आणि या दुर्वा आपल्याजवळ जपून ठेवायच्या दुसऱ्या दिवशीपासून पुढच्या चतुर्थीपर्यंत। पुढच्या चतुर्थीला त्या विसर्जन करायच्या आणि आपल्या दुसऱ्या ठेवलेल्या पुन्हा आपल्या जवळ ठेवायच्या। ह्याच्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये आरोग्यही चांगले राहील, सुख समाधान, मुलांची प्रगती होणे, या सगळ्यासाठी हा उपाय खूप महत्त्वाचा आहे। जर तुम्हाला इच्छा पूर्ण करून घ्यायच्या असतील तुमच्या मनातील, तर तुमच्या अंगामध्ये तुम्ही लाल वस्त्र धारण करा, गणपती बाप्पाला लाल चंदन लावा आणि मग लाल फूल वाहून गणपती बाप्पाची पूजा करा, तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होतील। हा उपाय सुद्धा 21 चतुर्थ्या तुम्हाला करायचा आहे। सफेद लाल वस्त्र घालून पूजा केल्यावर सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये ज्या मनोकामना तुम्ही मनात ठेवता त्या पूर्ण होण्यास मदत होईल। आता अजून एक उपाय सांगते जो तुम्हाला 21 चतुर्थ्या किंवा 1 वर्ष करायचा आहे। 1 वर्ष थोडासा अवघड उपाय आहे। कपिला गाईचं शेण असतं, कपिला गाईचं शेण आणि त्यामध्ये थोडी हळद घालायची आणि गणपती बाप्पाची मूर्ती चतुर्थी दिवशी तयार करायची, त्याची पंचोपचार पूजा करायची, म्हणजे फूल नैवेद्य आरती धूप दीप दाखवून पूजा करायची आणि दुसऱ्या दिवशी हा गणपती विसर्जन करायचा। अशा पद्धतीने 1 वर्ष म्हणजे 12 चतुर्थ्या हा उपाय तुम्ही केलात। कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्ष या 2 चतुर्थ्या येतात बघा, त्या दोन्ही चतुर्थीला तुम्हाला हा उपाय करायचा आहे। शुक्ल पक्षात 1 चतुर्थी येते, कृष्ण पक्षात 1 चतुर्थी येते, दोन्ही चतुर्थ्यांना गणपती बनवायचे आहेत। असं 12 महिने तुम्हाला करायचं आहे। बघा तुमच्या मनात की कुठलीही इच्छा असू दे ती 100% पूर्ण होणार हे नक्की आहे। तुम्हाला जर घर स्वतःचे हवे असेल, स्वतःच्या घरासाठी उपाय सांगते, तर प्रत्येक चतुर्थीपासून दररोज गणेश पंचरत्न स्तोत्र पुन्हा एकदा सांगते, गणेश पंचरत्न स्तोत्र तुम्हाला म्हणावयाचे आहे। तुमच्या स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण होईल। त्याचप्रमाणे गणपती स्तोत्र चतुर्थी दिवशी 11 वेळा तुम्हाला म्हणायचे आहे। अथर्व शीर्षमचे एकदा पठण करायचे आहे आणि ओम गम गणपते नमः या मंत्राचा तुम्हाला 108 वेळा किंवा 11 माळी जप करायचा आहे। तुम्हाला जर तुमच्या आयुष्यामध्ये लग्न या विषयावर काही प्रॉब्लेम असेल, म्हणजे लग्न ठरत नाहीये, लग्न होत नाहीये, तर 21 गणपतींचे दर्शन घ्यायचे आहे एकाच दिवशी, म्हणजे चतुर्थी दिवशीच 21 गणपतींचे, किंवा मग जेव्हा गणपती बसतात ना घरामध्ये त्यावेळेस प्रत्येक घरी 21 गणपतीचे दर्शन घ्यायचे आहे। तुमच्या लग्नाचे योग लवकरच जुळून येतील। आता नेहमीचा जो उपाय सांगते तो एक सांगते की गणपती चतुर्थी पासून 121 दिवस तुम्हाला गणपतीला, म्हणजे 40 त्रिक 120 आणि 1 दिवसवर 130 चौक म्हणजे 4 महिने 120 दिवस तुम्हाला गणपतीला दररोज सकाळी अंघोळ करून तुम्हाला चहा सुद्धा न घेता गणपतीचे दर्शन घ्यायचे आहे। यामुळे सुद्धा मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात। त्याचप्रमाणे जिथं दुर्वा उगवतात न तोडता त्या दुर्वा तिथेच त्याला गाठ बांधायची, मनातील इच्छा बोलायच्या। असं प्रत्येक चतुर्थीला कराल तरीही तुमच्या मनामधल्या कितीही अवघड इच्छा असतील तरी त्या पूर्ण होतील। तर गणपती बाप्पाला आनंदी करण्यासाठी खूप लहान गोष्टी कराव्या लागतात, पण गणपती बाप्पा आपल्या आयुष्यात आनंद सुख समाधान घेऊन येतात। त्यामुळे गणपती बाप्पांची सेवा आराधना करायला विसरू नका, कारण आपल्याला जसं कुलदेवीची सेवा करतो, जशी महाराजांची सेवा करतो, तसंच आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करणं सुद्धा अत्यंत गरजेचं असतं। म्हणून गणपती बाप्पांची पूजा आराधना करा, संकट चतुर्थीचे व्रत अंगारकीपासून चालू करा, मिठाच्या चतुर्थ्या चालू करा, या सगळ्याचे लाभ तुम्हाला आयुष्यामध्ये अवश्य होतील। आत्ताच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती होती। व्हिडिओ आवडला असेल तर ओम गम गणपते नमः लिहायला विसरू नका आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ।